सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई अजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातली भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांनी खोदलेल्या 40 ऐतिहासिक विहिरींचं खोलीकरण करून गाळ काढावा आणि त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी उपमहापौर अनिल डाळ्या यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. पंचगंगा नदी संवर्धन आणि महापुराचा धोका कमी करण्यासाठी विश्व बँकेकडून इचलकरंजी महानगरपालिकेला 419 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतून काळा ओढा आणि चंदूर ओढ्याचं रुंदीकरण, संरक्षण भिंतीचं बांधकाम तसंच शहरातील सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती आणि नवीन गटारांची कामं करण्यात येणार आहेत. याच कामांमध्ये शहरातील 40 विहिरींचं पुनरुज्जीवनही करण्यात यावं अशी मागणी उपमहापौर अनिल डाळ्या यांनी केली आहे. पूर्वी शहरात 35 ते 40 फुटांवर पाणी लागत होतं, मात्र सध्या 350 ते 400 फूट खोल कूपनलिका खोदूनही पाणी मिळवावं लागत असल्यानं भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. या विहिरींचं खोलीकरण आणि गाळ काढल्यास पावसाचं पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरेल, भूजल पातळी वाढवण्यास मदत होईल आणि भविष्यात शहराच्या पाणी पुरवठ्याला मोठा आधार मिळेल, असं उपमहापौर अनिल डाळ्या यांनी प्रशासनाकडे सादर केलेल्या मागणीत नमूद केलंय. नमस्कार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इचलकरंजीमध्ये MRD फंडातून 419 कोटी रुपये आपल्याला राज्य शासनानं आणि केंद्र सरकारनं आणि या आपल्या विश्व बँकेनं आपल्याला मान्यता दिलेली आहे. आपल्या नेत्यांनी यामध्ये सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आणि हा फंड आपल्याला मिळाला की ही पंचगंगा नदी ही मध्येला महापूर येऊ नये म्हणून. परंतु या फंडामध्ये आपण इचलकरंजीच्या सर्व सारण गटरी वगैरे बांधणार आहे, त्याबरोबर आपण काळा ओढा व चंदूर ओढा प्रामुख्यानं हा आपण स्वच्छ करणार आहे. परंतु प्रशासनाला मी विनंती केलेली आहे की काळा ओढा आणि चंदूर ओढा आपण स्वच्छ करताना काळ्या ओढ्यामध्ये घोरपडेकालीन 100 वर्षापूर्वीच्या काही 30-40 विहिरी आहेत, त्या विहिरी पूर्णपणे आज मुजलेल्या आहेत. त्यामध्ये गाळ भरलेला आहे, कचरा भरलेला आहे. मजल्यावरनं येणारं जे पावसाचं पाणी आहे आणि वरून जे येणारं पावसाचं पाणी आहे ते त्या विहिरीमध्ये मुजावं, विहिरीमध्ये जावं आणि इचलकरंजीची भूजल पातळी वाढावी म्हणून मी प्रशासनाला पत्र दिलं आहे की सर्व या MRDP फंडामध्ये 419 फंडामध्ये या विहिरींचा सुद्धा समावेश करावा. या विहिरींचा, जेणेकरून या विहिरी सगळ्या स्वच्छ झाल्यात. काळा ओढा आपण स्वच्छ करणार आहे, चंदूर ओढा स्वच्छ करणार आहे. काळ्या ओढ्याच्या जरी विहिरी जरी आपण काढल्या, सगळ्या स्वच्छ केल्या, कारण गाळ काढला तर ते पाणी त्या जमिनीमध्ये मुरेल आणि ते जमिनीमध्ये मुरल्यानंतर ते पाणी पूर्ण इचलकरंजीची भूजल पातळी वाढली. आज इचलकरंजीमध्ये बोरिंग मारताना काय परिस्थिती आहे तर 300 ते 400-500 फुटावर पाणी लागतं आहे. पूर्वी हे पाणी हे 50-60 फुटावर लागायचं. जर हे आपण काम केलं MRD फंडातून तर त्या विहिरीमुळं भूजल पातळी वाढेल, पूर पण येणार नाही आणि भूजल पातळी वाढेल आणि सर्व बोरिंगला पाणी चांगलं मिळेल आणि इचलकरंजी ही सुजलाम सुफलाम होईल, ही माझी इच्छा आहे.